जय पवारांच्या उमेदवारीबद्दल तेव्हा अजितदादा म्हणाले की याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल की बारामतीमधून निवडणूक कोण लढणार, परंतु पुढे जाऊन दादा असंही म्हणाले की मी 7 ते 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि मला फारसा इंटरेस्ट नाही, असंही अजितदादा म्हणालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लढणार आहे. ज्यावेळेला एखाद्या नेतृत्वाच्या नियंत्रणाखाली निवडणूक लढवली जात असते त्याला अभिप्रेत असतं की त्या नेतृत्वाने निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाणार आहे. जनसन्मान यात्रेचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हेच दाखवत आहे की दादा विधिमंडळामध्ये असावेतच. स्वाभाविकपणाने ते काय कॉन्टेक्स्टमध्ये बोललेत मला माहीत नाही. त्यांची माझी आता इथे भेट होईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून दादा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असतीलच असं माझं स्पष्टपणाचं मत आहे. दादांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असं तुमचं आणि कार्यकर्त्यांचं मत राहील. एक असं आहे, मी ते बोलल्याच्या नंतरची प्रतिक्रिया दिली. स्वाभाविक माझी इन्स्टंट प्रतिक्रिया आहे, ज्याला आपण लगेचची प्रतिक्रिया म्हणतो. एक सहकारी म्हणून आता आज त्यांची माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि सहकारी म्हणून दोन्ही, तर त्याच्यामुळे आज त्यांची माझी आता भेट होईल, चर्चा होईल, सांगू आम्ही तुम्हाला. पण तुमची एक सहकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून इच्छा तीच आहे की लढवावी त्यांनी. माझी नुसतीच नाही तर उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व दादांनी त्या ठिकाणी करावं. स्वाभाविकपणे ते करत असताना निवडणूक लढणं हा भाग आलाच. त्यामुळे ते जे काय बोलले त्याच्यातला कॉन्टेक्स्ट आपण पत्रकार मित्र खोदून विचारल्यावरती त्यांनी दिलेली उत्तरं एकच विचारलेलं आहे, मी कोणी खोदून विचारलेलं नाही. दादांची ती अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. असेल ते बरेच प्रश्न विचारले असतील, त्या प्रश्नामधलं ते एक उत्तर असेल असं मला म्हणत नाही. या प्रश्नावरती तुम्ही खोदून विचारलं असं मी म्हणत नाही. पण शेवटी पत्रकार दादा भेटल्यावर जसा आता इथं आवाज येतोय तसा पत्रकारांचा